जय जवान जय किसान। यानंतर सन्मान्य या विधानसभेचे नेते राजकुमार प्राण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विराट मोर्चामध्ये आपण मार्गदर्शन करावा। सन्मान्य राजकुमार प्राण साहेब। भारत माता की, भारत माता की। वतीनं आणि आमच्या निवेदनाच्या वतीनं माननीय तहसीलदार एक मिनिटात आपल्याला निवेदन देण्यात आलेलं आहे। तुम्ही 2 मिनिटे काय करणार आहे? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून अडथळे घालण्यात आले मोर्चा काढण्यासाठी, तरी पण त्या अडथळ्याला न जुमानता आमच्या काँग्रेस जनांनी या ठिकाणी कडक मोर्चा काँग्रेस सर्व पदाधिकारी यांच्या एकत्रित होऊन हा एक विराट मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाचे नेतृत्व करणारे या क्षेत्राचे म्हणजे लोकसभा चिमूर आणि गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे आदरणीय आमचे खासदार किसन साहेब या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाध्यक्ष म्हणून कर्जमाफी केली नाही, प्रति हेक्टरी 25,000 रुपये बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते पण अजून दिलेलं नाही। म्हणजे फक्त आश्वासन देऊन लोकांची भलावणी करायचं आणि नंतर वेळेवर विसरून जायचं निवडून आल्यानंतर अशी परिस्थिती या सरकारची आहे। केंद्राची तशीच आहे आणि राज्याची तशीच आहे। आजचा हा मोर्चा देवरी तालुक्यातील स्थानिक लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भातला आहे। या ठिकाणी मनरेगाचे पैसे मिळाले नाहीत, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाला पाणी मिळून राहिलेलं नाहीत, पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। या ठिकाणी नगर परिषदेने ज्या पद्धतीचे चुकीचे कर लावले त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे। आणि म्हणून ज्या काही आमच्या 16 मागण्या आहेत या ठिकाणी, या 16 मागण्याच्या संदर्भात राज्य शासन ज्या स्तरावर असेल काम करणारी यंत्रणा त्याला सूचना कराव्यात। जर केलं नाही तर निश्चितपणानं याचा तीव्र आंदोलन येणाऱ्या दिवसात दिसेल आणि सरकारलाही त्या गोष्टीला अडचणीत यावं लागेल। एक शेवटचा मुद्दा सांगतो आहे, तुमचं चॅनल इकडे वाढवा। त्या ठिकाणी एक काळ्या पट्टीचा बोर्ड लागला आहे। या ठिकाणी या नगर परिषदेनं 45,000च्या साठी लोकांच्या मालमत्तेचा नाव रोडवर आणला, म्हणजे लोकांचा अवमान करणे आणि लोकांची बेइज्जती करणे हे या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने काढलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मंदिराचा ट्रस्ट आहे, त्या मंदिराच्या ट्रस्टलाही सोडलं नाही। म्हणजे एका बाजूला तुम्ही हिंदुत्व म्हणता, एका बाजूला तुम्ही देवाची पूजा करता आणि त्या मंदिरावर असणारा टॅक्स त्याचाही तुम्ही बोर्ड लावता, म्हणजे त्या मंदिरालाही बदनाम करण्यापासून तुम्ही सोडले नाहीत। इतकी वाईट अवस्था या भारतीय जनता पार्टीच्या सरकारची आहे आणि म्हणून यांनी जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर निश्चितपणानं हा आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र होईल, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो।